नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पनीर कोफ्ता। एकदम सुपर टेस्टी असा हा पनीर कोफ्ता आपण अगदीच कमी साहित्यामध्ये बनणार आहोत। चला बघूया। आपण अगोदर करूयात ग्रेव्हीची तयारी। तर टोमॅटो, कांदा आणि लाल मिरची हे आपल्याला शिजायला ठेवायचे, शिजवून घ्यायचे। इकडे मी परतणार नाही आहे, आपण डायरेक्ट शिजवणार आहे। त्यानंतर पनीर घेतलेले आहे 200 ग्रॅम, खिसून घ्या चांगलं। याच्यामध्ये टाकायची आहे चिली फ्लेक्स। आता ती नसेल तर काय करायचं, घरातली लाल मिरची आहे ती टेचायची आणि टाकायची। लाल नसेल टाकायची तर हिरवी टाकली तरी चालेल। धना पावडर टाकायची, हळद टाकायची, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे। आता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरीची जी मिरं असतं त्याची पावडर टाकली तरी चालेल। मीठ टाकलं चवीनुसार, त्याच्यानंतर 2 चमचे बेसन पीठ। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपल्याला चांगली घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची, पाणी अजिबात वापरायचं नाही। पनीर मऊ असतं त्याच्यामध्येच हे मळलं जातं, फक्त मऊ असं मळून घ्या। त्यामुळे तुम्हाला जसा पाहिजे तसा कोफ्त्याचा आकार तुम्ही देऊ शकता। तर इकडे काय करणार आहे, मी गोल कोफ्ते करणार आहे। पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लांबट असे असतात रोलसारखे कोफ्ते तसेसुद्धा करू शकता। तर इकडे या साईजमध्ये मी कोफ्ते करत आहे। मस्त मऊ असं पनीर असल्यामुळे आपण छान असे कोफ्ते करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे शिजलेलं टोमॅटो, लाल मिरची आहे याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी ओतून द्यायचं नाही आहे, आपल्याला ते वापरायचं आहे। तर घरात आपल्याकडे गाळण असते चहाच्या गाळणीने, किंवा मी इकडे पुरणाची चाळण वापरणार आहे, त्या चाळणीने पाणी काढून घेणार आहे। मस्त असं पाणी काढलेलं आहे आणि याच्यामध्ये फ्लेवर असतात त्याच्यामुळे ते आपण वापरणार आहे। हे थंड होतं आहे तोपर्यंत आपल्याला कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। तर तळत असताना गॅस फुल ठेवू नका, मीडियम ठेवा। मीडियम गॅसवरती आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। एकदम कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे त्यामुळे ते वरून क्रिस्पी होतात आणि आतमध्ये आपण बेसन पीठ आणि पनीर वापरले, जे की बेसन पीठामधला कच्चेपणा नष्ट व्हावा याप्रमाणे ते तळून घ्यायचे आहेत। तर मस्त क्रिस्पी झालेले आहेत, कलर छान आलेला आहे। आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर कोफ्ते झालेले तळून, आणि जे आपण कांदा टोमॅटो काय शिजवून घेतलेलं त्याची पेस्टसुद्धा करून झालेली आहे, एक सारखी बारीक पेस्ट केलेली आहे। आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर इकडं मी जे कोफ्ते तळलेले आहेत त्याच्यातलं एक्स्ट्रा तेल काढून ठेवलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये आपण फोडणी देतो आहे। तर फोडणी देत असताना खडा मसाला टाकलेला आहे। त्यामध्ये मी लवंग, दालचिनी, तमालपत्र घेतलेले, एक वेलची टाकलेली आहे। ती तडतडली की आपण पेस्ट टाकलेली आहे। याच पेस्टमध्ये आले लसणाची पेस्टसुद्धा ॲड करायची आणि तेलावरती चांगली ती परतून घ्यायची। तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे। इकडे मी माझा अनुभव सांगते की जेव्हा आपण कुठल्याही भाजीसाठी पेस्ट करत असतो आणि ती परतत असतो त्यावेळेस जर मीठ टाकलं तर ती पटकन परतली जाते, मला असं वाटतं पर्सनली। तर मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार। चांगली तेलावरती परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकलेले आहेत। तर इकडे धना पावडर, लाल तिखट, लाल मिरची पावडर, हळद टाकलेली आहे। जे आपण भाजीसाठी नॉर्मल वापरतो तेच टाकायचे। वरून बेसन पीठ टाकलेलं आहे 1 चमचा आणि हे परत आपण मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। तेल सुटलेलं तुम्ही बघत आहात, छान असं परतलं गेलेलं आहे। याचा अर्थ जे आपण बेसन पीठ टाकलेलं आहे ते सुद्धा छान भाजलेले आहे। आता हे जे तुम्ही पाणी बघितलं ते आपण कांदा टोमॅटोचं पाणी होतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मसाला पूर्ण मिक्स करून घेणार आहोत। आता इकडे तुम्ही पातळ, दाटसर म्हणजे असं घट्टसर कसं पाहिजे तसं पाण्याचं प्रमाण ठेवू शकता। वरून कोथिंबीर टाकायची आहे, कसुरी मेथी टाका आणि त्याची टेस्ट म्हणजे अशीही छानच लागते। पण अजूनच तुम्हाला अगदीच वेगळी धाबा स्टाईल पाहिजे तर बटर टाका 1 चमचा, आणि बटर नसेल तर साय असते दुधावरची ती फेटून टाकली तरी चालेल। आता इकडे कोफ्ते तर आपले झालेले आहेत आणि ग्रेव्हीला मस्त उकळी आलेली आहे। पण सगळे कोफ्ते मी याच्यामध्ये टाकणार नाही आहे, अगदी 4-5च टाकणार आहे फ्लेवर उतरण्यासाठी। कारण
जेव्हा आपण जेवण करायला बसणार आहोत त्याच्या 10 मिनिट अगोदर कोफ्ते टाकायचे आणि उकळवून घ्यायचं. जर आत्ताच तुम्ही म्हणजे खूप वेळ अगोदर जर कोफ्ते टाकून ठेवले तर ते खूप लूज पडतात, तुटतात. त्याच्यामुळे लवकर असे टाकून ठेवायचे नाहीत. मी जस्ट फ्लेवरसाठी ते आणि तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे 5च कोफ्ते टाकलेले आहेत आणि इकडे आपली मस्त कोफ्ता करी तयार आहे. एक उकळी आलेली आहे आणि नंतर गॅस बंद केलेला आहे. तर सर्व केलेला आहे. छान कलर आलेला आहे, छान टेस्टला झालेला आहे पनीर कोफ्ता, जो एकदम मस्त दिसत आहे. आतमधून पण खूप छान सॉफ्ट असा झालेला आहे. तर मस्तच झालेला आहे आणि अगदी घरातल्या साहित्यात केलेलं आहे. तुम्ही बघितलं आपण वेगळं काहीही वापरलेलं नाही आहे. मार्केटमधले मसालेसुद्धा वापरलेले नाही आहेत. फक्त पनीर आपण बाहेरचं वापरलेलं आहे. बाकी सगळं घरात जे उपलब्ध असतील त्या साहित्यामधून हे केलेलं आहे. एकदम सॉफ्ट असे आपले कोफ्ते झालेले आहेत.